आता आपण पाहणार आहोत 6.1 मधला 6 क्वेश्चनमधला 10 सब क्वेश्चन. tan a upon 1 plus tan square a the whole square plus cot a upon 1 plus cot square a the whole square equal to sin a cos a. आता आपली LHS काय आहे? tan a upon 1 plus tan square a the whole square plus cot a upon 1 plus cot square a the whole square. होल स्क्वेअर आहे म्हणून आपण होल स्क्वेअरचं काय करून घेऊया, तर 1 प्लस टॅन आहे लिहिलेला. मग त्याची आपली व्हॅल्यू काय होती किंवा त्याचा रेशो काय होता, जसा रेशो आपला होता 1 प्लस टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू सेक स्क्वेअर ए. मग आपण लिहून घेतलं सेक स्क्वेअर ए द होल स्क्वेअर. आणि इथे आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर ए, त्याची व्हॅल्यू आपली आहे कॉसेक स्क्वेअर ए. मग आपण तसे लिहून घेतलेलं आहे. आपण प्रत्येक वेळा थीटा लिहिलेलं होतं, तर इथे ए दिलेलं आहे, मग आपण ए लिहायचा आहे. आपल्याला असा गोंधळणारा क्वेश्चन्स येऊ शकतो आणि मग आपली नेहमीच्या सवयीप्रमाणे थीटा लिहू शकतो. तिकडे आपल्याला थोडंसं काळजीपूर्वक त्यांनी ए दिला तर ए सगळीकडे लिहायचं, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आपण स्क्वेअरच्या ऐवजी काय करून घेतलं, आधी 1 प्लस टॅन आणि 1 प्लस कॉट ए त्याला आपण एक्सचेंज करून घेतलेला. तर आपल्याला सरळ सरळ मिळालं सेक स्क्वेअर ए द होल स्क्वेअर आणि कॉसेक स्क्वेअर ए द होल स्क्वेअर. मग तोच आपला काय झाला 2 × 2 ब्रॅकेटच्या ऑफ असलं की आपलं काय होतं 2 × 2 होतो. म्हणजे आन्सर काय आलं आहे सेक रेस टू द पॉवर 4a आणि कॉसेक रेस टू द पॉवर 4a. म्हणजे आपलं काय आलं टॅन ए अपॉन सेक रेस टू द पॉवर 4a प्लस कॉट ए अपॉन कॉसेक रेस टू द पॉवर 4a. आता आपण काय लिहून घेतलेलं आहे, टॅन ए ॲज इट इज लिहून घेतला. हा जो आहे सेक रेस टू द पॉवर ए त्याला आपण काय करून घेतलं, त्याला आपण करून घेतलेला आहे कॉस ए. कारण जर का लिहिलेलं असेल टॅन ए इक्वल टू साइन ए अपॉन कॉस ए, सॉरी मी तुम्हाला हे चुकून नकलं, आपण लिहिलेला आहे ते जर का सेक आय 1 अपॉन सेक ए इज इक्वल टू कॉस ए, म्हणून आपण लिहून घेते ते कॉस रेस टू द पॉवर 4a प्लस कॉट ए ॲज इट इज लिहून घेतलं इंटू कॉसेक जो आहे त्याची आपली व्हॅल्यू आहे 1 अपॉन कॉसेक ए इज इक्वल टू साइन ए, म्हणून ते आपण लिहून घेतलेलं आहे साइन रेस टू द पॉवर 4a. कारण आपल्याला काय होतं कॉट ए म्हणजे तिकडे आपला 1 आला, कॉसेक रेस टू द पॉवर 4a मग तसाच आपला झाला साइन ए, मग आपण इथे लिहून घेतलं साइन रेस टू द पॉवर 4a. आता आपल्याकडे काय काय राहिलं, टॅन ए इंटू कॉस रेस टू द पॉवर 4a. मग त्याच्याऐवजी आपण टॅनच्या ऐवजी काय लिहिलं साइन ए अपॉन कॉस ए, कारण आपला रेशो काय होता टॅन ए इज इक्वल टू साइन अपॉन कॉस. मग आपण तोच लिहून घेतलेला आहे साइन ए अपॉन कॉस ए इंटू आपला कॉस रेस टू द पॉवर 4a ॲज इट इज लिहून घेतलेला आहे. कॉटच्या ऐवजी आपण लिहून घेतलेलं आहे कॉस ए अपॉन साइन ए आणि साइन रेस टू द पॉवर 4a ॲज इट इज लिहून घेतलेलं आहे. आता इथे काय झालं कॉस ए आणि कॉस रेस टू द पॉवर 4a, मग तो कट होऊन काय होईल इथे 3 होईल आणि हा कट होईल. म्हणजे आन्सर काय येईल साइन ए इंटू कॉस क्यूब ए कॉस रेस टू द पॉवर 3a प्लस इथे सुद्धा तसंच होईल साइन ए आणि साइन रेस टू द पॉवर 4a कट होतील आणि तिकडे राहील क्यूब. म्हणजे आपला आन्सर येईल कॉस ए इंटू साइन रेस टू द पॉवर 3a. बघा हा कट झाला आहे, हा कट झाला आहे, ठीक आहे. आणि या 4च्या ऐवजी 3 करायचा आहे, या 4च्या ऐवजी 3 करायचं लिहून घेतलेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये जे आहे ते कॉमन काहीतरी मिळतं आहे. बघा इथे कॉस रेस टू द पॉवर 3a आणि ते कॉस ए, म्हणजे हा आपला कॉमन येऊ शकतो. मग आपण तो लिहून घेतलेला आहे साइन ए इंटू कॉस ए. इथे सुद्धा साइन ए आहे, इथे सुद्धा कॉस आहे, इथे सुद्धा साइन आहे, इथे सुद्धा कॉस आहे, म्हणून आपण लिहून घेतलेलं आहे साइन ए इंटू कॉस ए इन द ब्रॅकेट. इथे साइन ए तर कट झाला, कॉस रेस टू द पॉवर 3a मधला एक कट झाला म्हणजे कॉस स्क्वेअर ए राहिला, प्लस इथे काय झालं कॉस ए इंटू साइन रेस टू द पॉवर 3a मधला कट झाला, तिकडे 1च राहिला, कॉस ए तर कटच झाला. ओके, मग इथे राहिलं साइन स्क्वेअर ए.
आता काय झालं, साईन ए कॉस ए इंटू 1, कॉस स्क्वेअर ए प्लस साईन स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. आपल्याकडे होतं कॉस टीता प्लस साईन टीता इज इक्वल टू 1. मग तो स्क्वेअर असला काय किंवा आणखीन काय असलं काय, 1चा स्क्वेअर 1च राहतो, म्हणून त्याचीसुद्धा व्हॅल्यू 30 येणार आहे. मग आपण तिकडे टाकून घेतला 1. आता 1ने त्याला मल्टिप्लाय केलं किंवा ॲज इट इज ठेवलं काय, तर आन्सर तेच राहणार आहे, साईन ए इंटू कॉस ए. आणि हाच आपला काय होता, RHS होता. मग आपण लिहून घेऊ देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS.